तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई हे सगळं काय चाललंय, थांबवा हे सगळं. मात्र अक्षरा म्हणते की अधिपती जर आत्ता बोलायचं नाही तर मग कधी बोलणार मी. आणि त्यावर भुवनेश्वरी सुद्धा म्हणते की थांबा अधिपती, त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलू द्या. आणि मग ती स्वतःच अक्षरासमोर जाते. अधिपती तिलासुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र भुवनेश्वरी मुद्दाम अक्षराला सगळ्या बायकांसमोर बोलायला भाग पाडते. ती मुद्दाम अक्षराला विचारत असते की बोला सुनबाई, नक्की काय म्हणणं आहे तुमचं, नक्की काय गुन्हा केला आहे मी. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम, मी तुम्हाला अजूनही तुमचा गुन्हा मान्य करण्याची संधी देत आहे. तुम्ही जे काही केलं आहे ते स्वतःच्या तोंडाने कबूल करा. त्यावर भुवनेश्वरी विचारते, पण नेमकं काय केलं आहे आम्ही. त्यावर अक्षरा तिला विचारते की मॅडम, तुम्ही फुलपगारे सरांना भेटण्यासाठी गेला नव्हता का. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आम्ही कामानिमित्त अनेक लोकांना भेटत असतो, कदाचित आमची त्यांच्यासोबतही भेट झाली असावी. मात्र अक्षरा म्हणते की ज्या दिवशी त्यांचा राजीनामा आला त्याच्या आदल्याच दिवशी तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटला होता. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, आठवलं आत्ता, आम्ही त्यांची भेट घेतली होती. आमचं त्याच एरियात काम होतं म्हणून आम्ही त्यांच्या घरीसुद्धा गेलो होतो. तर अक्षरा विचारते किती वेळ होता तुम्ही तिथे आणि नक्की कशासाठी गेला होता. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की त्यांच्या मिसेसची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही त्यांना बघण्यासाठी गेलो होतो. मात्र त्या झोपल्या होत्या म्हणून आम्ही लगेच बाहेर आलो. जास्तीत जास्त 10 मिनिट असू. मात्र अक्षरा म्हणते की मॅडम, खरंच तुम्ही तिथे 10 मिनिट होता का. त्यावर भुवनेश्वरी म्हणते म्हणजे आम्ही काय आता घड्याळ लावून लोकांची भेट घ्यायची का. तर अक्षरा म्हणते की तुम्ही तिथे 10 मिनिट नव्हता मॅडम, आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक पुरावासुद्धा आहे. त्यावर भुवनेश्वरी म्हणते म्हणजे जो गुन्हा घडलाच नाही त्याचा तुम्ही पुरावासुद्धा आणला का. त्यावर अक्षरा म्हणते गुन्हा घडला आहे मॅडम, आणि तो तुम्ही घडवला आहे. आणि मग ती रागातच बाहेर जाते आणि सुमनताईंना घेऊन येते. अधिपती आणि भुवनेश्वरी तिला विचारतात की आता या कोण आहेत. त्यावर अक्षरा सांगते की या सुमनताई या फुलपगारे सरांच्या घराजवळच राहतात आणि यांनी सगळं काही बघितलं आहे. आणि मग भुवनेश्वरी त्या सुमनताईंजवळ जाते आणि तिला विचारते की बोला, नक्की काय बघितलं तुम्ही, खरं खरं सांगा, घाबरण्याची काही गरज नाही. मात्र भुवनेश्वरीचा आवाज ऐकून सुमनताई आधीच घाबरतात. तर अक्षरा म्हणते की ताई, तुम्ही प्लीज घाबरू नका, तुम्ही जे काही बघितलं ते खरं खरं सांगा. आणि मग सुमनताई सगळ्यांना सांगतात की त्या दिवशी याच मॅडम फुलपगारे सरांच्या घरी आल्या होत्या. त्या मोठ्या गाडीतून आल्या होत्या आणि मग सरांच्या घरात गेल्या आणि अर्ध्या तासाने बाहेर आल्या. त्यावर भुवनेश्वरी म्हणते बास एवढंच का. आणि त्यावरती सुमनताई हो म्हणते. तर अक्षरा भुवनेश्वरीला म्हणते बघा मॅडम, म्हणजे तुम्ही फुलपगारे सरांच्या घरी अर्धा तास होता. नक्की काय करत होता तुम्ही अर्धा तास त्यांच्या घरी. ही उभ्या उभ्या घेतलेली भेट नक्कीच नव्हती. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आम्हाला काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या, शाळेची महत्त्वाची कागदपत्रं होती म्हणून वेळ लागला. तर अक्षरा विचारते पण सह्या घ्यायला अर्धा तास का. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ते फुलपगारे हाडाचे शिक्षक आहे माहिती आहे ना, त्यांनी एक एक कागद वाचला आणि मगच सह्या केल्या. त्यावर अक्षरा म्हणते पण सध्या तर तुमचा शाळेच्या कारभाराशी कोणताही संबंध नाही, मग नक्की तुम्ही कोणते कागदपत्र घेऊन गेला होता. त्यावर भुवनेश्वरी म्हणते शाळेचे म्हणजे ट्रस्टचे, कारण ते ट्रस्टी आहेत ना. मात्र अक्षरा म्हणते की मॅडम, नक्की काय बोलायचे तुम्हाला ते आधी ठरवा, शाळेचे की ट्रस्टचे, कारण तुमच्या बोलण्याचा काही संबंध लागत नाहीये. आणि असं तेव्हाच होतं जेव्हा माणूस खोटं बोलतो. त्यावर भुवनेश्वरी म्हणते म्हणजे आता तुमचा यावर सुद्धा विश्वास नाहीये का. आता आम्ही खोटं बोलतो म्हणून काय तुम्ही आम्हाला शाळेतल्या मुलांप्रमाणे घराबाहेर काढणार की अंगठे धरून उभं करणार. आणि अजून किती वेळ तुम्ही अशी पोलिसांसारखी चौकशी करणार आहात आमची. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मी तुम्हाला वेळ दिला होता तुमचा गुन्हा स्वतःहून कबूल करण्यासाठी, मात्र तुम्ही ही संधी गमावली. आता तुमची चौकशी मी नाही तर तेच करतील. आणि मग त्यानंतर ती बाहेर जाऊन पोलिसांना घेऊन येते आणि पोलिसांना बघून तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर अक्षरा म्हणते की मॅडम, आता पोलीसच तुमची चौकशी करतील, त्यामुळे भुवनेश्वरी त्या इन्स्पेक्टर जवळ जाते आणि त्याला विचारते की काय बांगर, काय काम आहे तुमचं. आणि त्यावर ते बांगर खाली मान घालून म्हणतात की मॅडम, मिसिंगची कंप्लेंट आहे आणि या बाईंच्या साक्षीप्रमाणे फुलपगारे सरांना भेटलेल्या तुम्ही शेवटच्या व्यक्ती आहात, त्यामुळे संशय तुमच्यावरच जातो, तुमची चौकशी आम्हाला करावी लागेल. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, मग तुम्ही आम्हाला चौकशीसाठी कसं नेणार, असंच येऊ की हातात
हातात बेड्या घालून नेता आणि भुवनेश्वरीचं हे वाक्य ऐकून सगळेजण घाबरतात. अधिपती भुवनेश्वरीला बाजूला घेऊन येत म्हणतो की आईसाहेब हे काय करताय तुम्ही, तुमची यात काही चूक नाहीये, प्लीज असं काही करू नका. मात्र भुवनेश्वरी काही ऐकत नाही. त्यामुळे मग अधिपती अक्षराला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती सुद्धा काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती होऊ द्या त्यांच्या मनासारखं, तशीही आधीच आपली बदनामी झाली आहे, अजून काय होणं बाकी आहे, आणि तुम्ही बदनामीला घाबरू नका. आणि मग ती इन्स्पेक्टरला म्हणते की चला, आम्ही तुमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यायला तयार आहोत. मात्र त्याआधी ती तिथे आलेल्या सगळ्या बायकांची माफी मागते आणि म्हणते की तुम्ही इथे समारंभासाठी आला होता, पण तुम्हाला हा सगळा तमाशा बघावा लागला. आणि मग ती पोलिसांसोबत जाण्यासाठी निघते. पण त्याच वेळी फुलपगारे सर स्वतः त्या ठिकाणी येतात आणि त्यांना सुखरूप समोर बघून अक्षराला खूप आनंद होतो. इतर सर्वजण आश्चर्यानेच त्यांच्याकडे बघत असतात. अक्षरा पळतच सरांजवळ जाते आणि त्यांना घरात घेऊन येत म्हणते की सर कुठे होता तुम्ही, आणि तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना. मात्र फुलपगारे सर काहीच बोलत नसतात. तर भुवनेश्वरी म्हणते सुनबाई आधी त्यांना पाणी तरी द्या, आणि अशी वार्षिक परीक्षा घेतल्यासारखे काय प्रश्न विचारताय त्यांना, जरा त्यांना शांत तरी होऊ द्या. आणि मग ती फुलपगारे सरांना विचारते की बोला फुलपगारे, कुठे होता तुम्ही. आणि मग त्यानंतर फुलपगारे सर अक्षराला सांगतात की त्या दिवशी अचानक उमाची तब्येत बिघडली, तिला तातडीने पुण्याला हलवायला लागलं, त्यामुळे मग आम्ही चौघेजणही पुण्यालाच गेलो होतो. गेले 2 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो. त्यावर अक्षरा विचारते मग आता त्यांची तब्येत कशी आहे. फुलपगारे सर सांगतात की ठीक आहे. तर अक्षरा विचारते मग सर तुम्ही राजीनामा का दिला, तुम्ही रजासुद्धा घेऊ शकत होता ना. त्यावर फुलपगारे सर म्हणतात की अक्षरा मी राजीनाम्याचं कारण त्यामध्ये दिलं आहे, पण अक्षरा म्हणते की सर ते कारण जाऊ द्या, आता मी तुमच्या समोर आहे, प्लीज मला खरं कारण सांगा, कोणी तुमच्यावर दबाव टाकत आहे का. आणि त्यावेळी फुलपगारे भुवनेश्वरीकडे बघतो. भुवनेश्वरी मात्र गालातल्या गालात हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.